तुम्हाला माहीत आहे का, 64 योगिनी या केवळ देवता नाहीत, तर स्वतः आदिशक्ती कालीचेच भयंकर आणि गूढ अवतार आहेत, ज्या तीनही लोकांमध्ये संचार करतात आणि ज्यांची कृपा झाल्यास असंभवही संभव होऊ शकतो. 64 योगिनींचा प्रादुर्भाव माता कालीपासूनच झालेला आहे. या 64 योगिनी सृष्टीच्या विविध आयामांवर अधिराज्य गाजवतात आणि प्रत्येक योगिनीचा एक स्वतंत्र स्वभाव व वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप आहे. मुख्यतः त्यांचा संबंध 8 मातृकांशी आहे. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं PP फॅक्ट सफारी या चॅनेलमध्ये, ज्यामध्ये धर्मग्रंथातील कथा मांडल्या जातात. 64 योगिनी म्हणजे शक्ती कालीचेच विविध अवतार आहेत. देवी महात्म्यानुसार शुंभ, निशुंभ आणि रक्तबीज या राक्षसांशी युद्ध करताना या 8 दिव्य शक्तींनी माता दुर्गेला सहाय्य केले होते. माता दुर्गेनेच या मातृकांची निर्मिती केली. यांपैकी 7 मातृका संबंधित देवांच्या स्त्री स्वरूप मानल्या जातात. या 7 देवी आपल्या पतींच्या वाहनांसह व आयुधांसह प्रकट होतात. 8वी मातृका म्हणजे स्वतः महाकाली. प्रत्येक मातृकेच्या 8 सहाय्यक शक्ती असल्यामुळे एकूण संख्या 64 होते. आता जाणून घेऊया या 8 मातृका कोणत्या आहेत. नंबर 1, ब्राह्मणी. भगवान ब्रह्मांचे स्त्री स्वरूप, 4 मुख व 4 भुजा, यांचे वाहन आहे हंस. माहेश्वरी. भगवान शिवांचे स्त्री स्वरूप, जटांमध्ये अर्धचंद्र, वाहन नंदी, हातात त्रिशूल व खड्ग. नंबर 3, कौमारी. भगवान कार्तिकेयांचे स्त्री स्वरूप, यांचे वाहन आहे मयूर आणि हातात शक्तिदंड इत्यादी आयुधे आहेत. नंबर 4, वैष्णवी. भगवान विष्णूंचे स्त्री स्वरूप, यांच्या गळ्यात आहे वनमाला आणि हातात आहे शंख चक्र, वाहन आहे गरुड. नंबर 5, ऐंद्री. इंद्राणी. देवराज इंद्रांचे स्त्री स्वरूप, यांचे वाहन आहे हत्ती. राजसी अलंकारांनी ही देवी सजलेली आहे. नंबर 6, वाराही. भगवान विष्णूंच्या वराह अवताराचे स्त्री स्वरूप, यांचा चेहरा वराहासारखा आहे आणि हातात दंड, खडक, खेचर व पाश आहे. नंबर 7, नारसिंही. भगवान नरसिंहांचे स्त्री स्वरूप, यांचे मुख सिंहासारखे आहे आणि हातात शंख, चक्र, त्रिशूल आणि डमरू आहेत. नंबर 8, महाकाली चामुंडा. ही एकमेव मातृका आहे जिला कोणत्याही देवाच्या स्त्री स्वरूपात मानले जात नाही. अत्यंत रौद्र स्वरूप, हातात कपाल, त्रिशूल, मुंडमाळ व अग्नी, यांचे वाहन आहे शव. जसे आधी सांगितले, योगिनी म्हणजे साक्षात आदिकालीचेच अवतार आहेत. त्या नेहमी माता पार्वतीच्या शक्तींसोबतच असतात. माता पार्वतीने लढलेल्या युद्धांमध्ये सर्व योगिनींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि आपल्या पराक्रमाचे दर्शन घडवले. महाविद्या व सिद्धविद्या या देखील योगिनींच्या श्रेणीत येतात. सर्व योगिनी अलौकिक शक्तींनी संपन्न आहेत. इंद्रजाल, जादू, वशीकरण, मारण, स्तंभन हे सर्व कर्म त्यांच्या कृपेनेच सिद्ध होतात. 8 प्रमुख योगिनी आपल्या गुणधर्मांनुसार वेगवेगळे रूप धारण करतात. या सर्व तंत्र व योग विद्येत निपुण आहेत. स्कंद पुराणानुसार भगवान शंकरांना काशीपुरी प्राप्त करायची होती, परंतु राजा दिवोदास धर्मपूर्वक राज्यकारभार करत असल्यामुळे त्याच्या राज्यात कोणताही दोष नव्हता. शिवाच्या आज्ञेने देवतांनी राज्यात दोष शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले. इंद्रादी देवतांनी राजा दिवोदासाच्या राज्यात अनेक विघ्ने निर्माण केली, परंतु राजाने आपल्या तपोबलाने सर्व संकटांवर विजय मिळवला. तेव्हा महादेवांनी मंदराचलावरून 64 योगिनींना काशीत पाठवले. त्या वेगवेगळी रूपे धारण करून वेगवेगळ्या कार्यात गुंतल्या. कित्येक महिने प्रयत्न करूनही राजाचा एकही दोष न सापडल्यामुळे त्या परत मंदराचलाला गेल्याच नाहीत. तेव्हापासून आजतागायत योगिनींनी काशी कधीच सोडलेली नाही. जरी त्या 3ही लोकात संचार करत असल्या तरी
स्कंददेव सांगतात की जो मनुष्य दररोज सकाळ, दुपार व संध्याकाळी या 64 योगिनींच्या नावांचा जप करतो त्याचे सर्व भूत प्रेत बाधा नष्ट होतात. डाकिनी, शाकिनी, कुष्मांड किंवा कोणताही राक्षस अशा साधकाला त्रास देऊ शकत नाही. हे नामस्मरण युद्ध, वादविवाद व संकटात विजय देते. योगिनी पीठांची सेवा करणाऱ्याला इच्छित सिद्धी प्राप्त होतात. यज्ञ, पूजा, धूप, दीप व नैवेद्य यांनी योगिनी लवकर प्रसन्न होतात. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या चंद्र दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत योगिनी पूजन केल्यास मनुष्याला इच्छित फल मिळते. काशी यात्रेदरम्यान योगिनींची आराधना करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा त्या विघ्न निर्माण करू शकतात. वेगवेगळ्या पुराणांमध्ये 64 योगिनींच्या नावात थोडा फरक आढळतो. भारतामध्ये त्यांच्या अनेक पीठांची स्थापना आहे, परंतु प्रमुख पीठे ओडिसा आणि मध्य प्रदेशात आहेत. शक्ती उपासना या ग्रंथानुसार 64 योगिनींची काही नावे दिलेली आहेत. ती म्हणजे महाकाली, दिव्या योगिनी, महायोगिनी, सिद्धयोगिनी, महेश्वरी, पिशाचिनी, कालरात्री, निशाचरी, कंकाली, रौद्री, वेताली, भयंकरी, भुवनेश्वरी, वीरकुमारी, मालती, मंत्रयोगिनी, चक्रानी, ग्राहिणी, कंटकी, कटकी, शुभारंभा, क्रियाद्वितीया, करालिनी, शंखिनी, पद्मिनी, प्रहरिणी, अशांदा, लक्ष्मी, केमुनी, लालिका, कुदृष्टी, अधोमुखी, दूरजा, मालिनी, गुरुमुखी, कपाली अशा प्रकारे विविध ग्रंथांमध्ये थोडीफार नावे बदलताना दिसतात. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. काही त्रुटी आढळल्यास क्षमस्व. थँक्यू.